तर झाडावर चोरून आहेत ना हे लोक आंबे काढतात. हे बघा एक नंबर मेहनत बघा या लोकांची काय आहे. हे बघा वर एकदम मेहनत करायला पाहिजे ना. किती काढला अजून पत कॅरेट रे? 20 झाले. हा बघा 20 कॅरेट काढले नाहीत सुभाष या. हॅलो एव्हरीवन, अस्सलाम वालेकुम. मी साजिद आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचा वेलकम करत आहे. आजचा ही व्हिडिओ एक खास कोकणातला सध्या आंब्याची सीझन चाललेली आहे. रत्नागिरी हापूस मँगो म्हणजे आंब्याची सीझन चाललेली आहे. आणि फर्स्ट टाइम आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आणतो तो आंब्याचो. झाडावरशी कशी काढतात, यांनी शॉर्टिंग कशी आंब्याची करतात, यांनी पेटे कसे पडतात, तिनातला किती क्वालिटी निघतात आंब्याचे, ते आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ लास्ट पार्ट बघा. जरूर कमेंट्स करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कैसो वाटलो. चला मग ह्यो व्हिडिओ आपण सुरू करूया. रत्नागिरी हापूस तर बघा आंबा माशाअल्लाह. आणि माशाअल्लाह व्ह्यू बघा काय. आपण आल्यावर डोंगरावर आणि हे खालती हे गाव. आणि कंपाऊंडच कशी राखणीला आहे ना बिराडा ठेवतात. हे बघा कसे जंगलातला राहतात झोपडा करून. आणि ही आहे शाकी. आपल्या कोकणातच्या ते सगळ्यांना माहिती असेल. झाडावर जे पिकते तिला शाकी बोलतात. जबरदस्त फल. आणि आपल्या फैसलबाईच्या हातात आहे. फैसलबाई माशाल्लाह शाकी एक नंबर आहे. फल एक नंबर माशाल्लाह. दिसण्याला पण खूपसुरत आणि झाडावर पिकलेली आंबा ऐसो मोप कमी मिळतं. झाडावर जो टेस्टच बोलतात बेस असते ना. मोप बेस्ट नो टेस्ट. चला बघू आपण फैसलबाई खाऊन. ही तुम्हीच ट्राय करा साजिद. चला इंशाल्लाह इंचो रिझल्ट देसा तुम्ही स्वतः. सही आहे फैसलबाई, सही आहे. बघू आपण खाऊन. या कुरपानला आता वरचे आंबे दिले नाहीत, ती काढतात कॅरेटला. हे बघा काय झाले काय बाकी आहे त्याच्या झाडावरचे. खूप मेहनत असते. पुऱ्या झाडा टपी पोत चढून एकदम आंबे काढणार. रायडर हा हे बघा एक वरती चढलाय रायडर. हे कुरपानने आता आंबे खालती येत आहेत. रायडर उग्रास असतो. हा बघा वरनं येतो रायडर. असा कर जरा हाय कर. बघा रायडर वर चाललाय. हे बघा आंबे. हे जेलातला आंबे. हे बघा आता आंबे काढले झाडावरचे कॅरेट. अरे कॅरेट आहेत ना खालती नेत आहेत. जया आंबे शॉर्टिंग करून भरले जातात. हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्याने येतात आंबे काढतायत. हे क्या आहे हिने बघा एक वरती हाय चढलेले. त्या कुरपांनी ना आंबे काढून खालती सोडते. बघा ह्या जेलेतला आंबे आलेले. बघा एक टायगर. बघा ह्या एक झाडावर चढलेले आहेत. हे बघा हे आंबे जेल्याने काढून कुरपानला टाकतात. हे बघा माशाल्लाह फल पण एक नंबर आहे. हे बघा ह्यातला अजून एक शाकी मिळली आहे. याला हे नाव कृष्णाच्या हातात. बघा अजून एक शाकी आहे. एक नंबर फल आहे. खालती दिसतंय ना हे गाव आहे चिचघर करून. आणि डोंगरावर आपण
आता बघा चाललंय दुसऱ्या झाडावर. आंबो बघा, हे फल झाडावरच होय. हे बघा हापूस. बघा ते जेल्याने काढते. एक जण आहे तो खालती उभं राहून काढते, बाकी 3 जण चढलेले वरती झाडावर. आणि फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर आपण आंब्याच्या झाडांचं आणि आंबे काढतात कसे, आणि आंबे शॉर्टिंग कशी करतात, आणि पेटे कसे भरतात ते आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. गंगाराम वर चाललाय झाडावर. का ह्या झाडाचे अजून आंबे निघलेले नाहीत. हे बघा कुठे आलं? ह्या झाडावरचा आंबा काढता काय? चला. तर एक जण खालती राहील कुरपण घ्यायला, आणि बघा 3 जण वरती चढलीत. जाम मेहनत करतात आंबे काढायसाठी. आणि गरमी आहे ना, त्या गरमीतला हे आवडी कामा करतात. ताण आवडी लागते, 2-2 मिनिटांनी पाण्याची ताण लागते, एवढी गरमी आहे. आणि तालुकांची ही मेहनत आहे. आवरे चढणं झाडावर, झाडावरचे आंबे काढायचे, कुरपांशी काढायचे, आणि अशी डोंगर उतरून, पूर्ण डोंगर उतरून खालती कॅरेट माथ्यावर घेऊन जायचा. हे बघा आता वरती चढलेलं एकदम टापावर हिने आंबे काढते. जिलेने आंबे काढून त्या कुरपांच्या आतला या कुरपांच्या आतला भरतात, आणि मग खालती कुरपान देतात. हे बघा मस्तपैकी ह्या कांड्यावरच काही आंबे आहेत. जेल्याने कैसं काढते बघा, सामने ब्लेड आहे लागलेली आहेत. गंगाराम कार. आपण आहे ना आता डोंगरावरची खालती उतरतो. काय हे आंब्याची शॉर्टिंग आणि आंब्याचे पेटे भरायला हे सगळं खालती आपली पोरा करतात. चला थया जाऊन बघूया आपण कशी शॉर्टिंग करतात ती. आपण आयल्या फायनली खालती रोडा जाऊन. हे फायनली आहे ना, मी डोंगरावरची खालती आयलो. हे बघा आंब्याचे पेटे रेडी आहेत. ह्या हिनातला 4.5 डझन. हे बघा हे वर्षी डोंगरावरची आहे ना कॅरेट भरून आणतात आंब्याचे. हे बघा फुल वाढलेला कॅरेट आहे. माथ्यावर घेऊन डोंगर उतरून हे येतात. हे बघा हे कॅरेट सगळे भरलेले. आता हिंदा शॉर्टिंग मारलं जाईल 2 डझनचे. हे बघा आया सगळी मेहनत चालू आहे. आपले वहीद भाई आहेत, अब्रार आहे आणि आसिम मिरकर. हे बघा आसिम आहे ना आपलं, तो शॉर्टिंगवर बसलेलं आहे. चला आसिम जो बघूया. आसिम हाँ बोलो ना साजिद भाई. लाला बोलो लाला. भाई काय चाललंय? शॉर्टिंग चालली आहे. शॉर्टिंग चाललेली हा. कच्चो माल निघलोय. जोटा आहे, एसपी आहे, 4.5 आहे, डागी आहे, 5 डझन आहे. आता जोटा कच्चो आहे ना? 3 डझन आहे. जोटो होय बघा हे जोटो या. माशाल्लाह फल बघा काय एक नंबर फल. ह्यो 4.5 आहे. ह्यो 4.5 आहे. 3 डझन आहे तो. आणि तो
3 डझन वाला आहे. यो 4 डझन. आणि एसपी काय आहे? हे बघा यो आपलं हे बघा एसपी आहे, एक वहीत नंबर भरते माल. आपलं. आपले वहीत भाई तुम्ही खर्च भरता हो? सगळे सुभाषिन वहीत SP. भरता ना सगळे. ऐसा नाही, वहीत भाईची माशाला मेहनतच त्याची आहे, काम मोप करतात ते. हे बघा हे सगळे ना एसपी वहीत भाईने आपले रेडी केलेले आहेत. आणि अब्रार भाई ते आपले हटका अब्रार भाई कच्चा जोटा भरताव काय? जोटा. जबरदस्त फल आहे अब्रार भाई, एक नंबर लावल्या. एक फोन पे आता है, एक काम को नाही मेहनती पोर आहेत. 5-5 हे बघा ये देखो जोटा जरा अभी जोटा मैं तुमको बता के ये एक ना नंबर आहे. साजिद भाई इतको फिट असते ना हे बघा. हा. ऐसो लावायला पडते आपले आंबे. हे बघा तो फलच त्याचं आहे असीम भाई, जबरदस्त फल माहितीये आहे. मग दुसऱ्यांना जोटाचं. वाटतं आपण धान भरतो, आता तुम्हीच बघा बसतोय आता नाही नाही एक नंबर क्रॉस करून पैसेला भरतो. हे बघा सही आहे, एक नंबर फल आहे. बघला ना. आणि आजच आपले ऑर्डर करा इन्शाल्लाह. माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन मी तुम्हाला, ज्याला पण पाहिजे असले ना त्याने आपल्याला कॉल करावी. बघा आणि किती क्वांटिटी पाहिजे ती मिळेल तुम्हाला इन्शाल्लाह. तो जोटाचं भरता वा सब जो भी आता जोटाही करतात. आणि माशाला फल बघा काय, मी तुम्ही झाडावर पण मी तुम्हाला आंबे दाखवलो होतो. आणि त्यांच्या बाद आता हे कशी शॉर्टिंग करतात, ये सब हे शॉर्टिंग केलेले आपल्या आसिम भाईनी. एक साईडला जोटा 4.5 3 डझनी आणि ह्या साईडला आहे तो 4 डझनी एसपी. हे बघा आंबे कॅरेटला घेऊन येतात वर्षी डोंगरावरची. हे बघा हे लोक आलेले आहेत आपले फौजानभाई मिरकर आणि अफान साठे कंपाऊंडातला. आम खाने के लिए आणि हे खास आंबे खायला आलेत. तुम्हाला मी दाखवलो होतो शाकी झाडावरची. हे बघा ही होय ना, फल जबरदस्त लागते जो झाडावर पिकते तो. फौजानभाई टेस्ट कैसे होय? बहुत बेस है माशाल्लाह. हा एक नंबर. हा बेहतरीन है एकदम. अफान भाई काय मिठा आहे काय? एक नंबर एक नंबर. बोर आहे. तो बघा फल आहे ना, एक नंबर फल आहे. आणि ह्यो आहे तो एसपी आहे 4 डझन वाले. माशाल्लाह फल बघा काय एकदम झकास. तुम्हाला दाखवत आहे मी. ह्यो येते तो 4.5 वाला 4.5 डझन. तो तुम्हाला 160 से 190 ग्राम पावतो आंबा मिळते. आणि तीनच्या बाद येईल तुम्हाला जोटा आहे. हे बघा तो 2-2 डझनची पेटी येते. फल बघा काय जबरदस्त. हे काय माहिती आहे का, रत्नागिरी हापूस मँगो तो फेमस आहे आपल्या पुऱ्या इंडियातला. रत्नागिरी हापूस बोलल्यानंतर आहे ना माणसं लगेच घेतात. तुम्हाला दाखवतोय भाई तो 3 डझनी आहे. फल बघा काय तो जबरदस्त फल आहे. तो सगळ्यात मोठं फल मी तुम्हाला दाखवत आहे. डागी आंबो बघा, ह्यो आहे तो डागी आंबो आहे. ह्यो खाली भरशी डाग असते आणि आतला नाही ना आंबो एक नंबर आंबो आहे. तुम्हाला वाटत असेल की डागी आहे तो आतलान पण खराब असेल, पण हा आंबो आहे जबरदस्त एक नंबर आंबो आहे. तर आजच तुम्ही ऑर्डर करा कुणाला पाहिजे असला ते. आपण आजचा व्हिडिओ हे आपलं तुम्हाला जरूर कमेंट्स करून सांगा. ह्यो व्हिडिओ एक बेहतरीन व्हिडिओ बनलेलो होतो कोकणातचा रत्नागिरी हापूस मँगो. हो जबरदस्त कोकणातला फेमस आहे. आणि कोकणातला नाही ते पुऱ्या इंडियातला हो फेमस आहे रत्नागिरी हापूस मँगो. तर जरूर आपल्याला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ पसंत आलो असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नको. आणि तुम्हाला अजून कच्चे व्हिडिओ पाहिजे आणि कैसे व्हिडिओ पाहिजे जरूर आपल्याला कमेंट्स करून सांगा. चला मग मिळूया इन्शाअल्लाह नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकेशनला. अल्लाह हाफिज.